नमस्कार मित्रांनो. आपल्या हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रामध्ये घराच्या स्वच्छतेबाबत अनेक नियम सांगितले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे झाडू मारण्याची वेळ. आपण अनेकदा ऐकतो की संध्याकाळ झालीये, आता झाडू मारू नकोस. पण यामागे नक्की काय कारण आहे? हे केवळ अंधश्रद्धा आहे की यामागे काही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक तथ्य आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की ऑफिस आणि घरात संध्याकाळी झाडू का मारू नये. लक्ष्मी आगमनाची वेळ. शास्त्रांनुसार सूर्यास्ताची वेळ ही प्रदोष काळ मानली जाते. ही वेळ घरात लक्ष्मीच्या आगमनाची असते. झाडू हा कचरा बाहेर काढण्यासाठी वापरला जातो. जर आपण लक्ष्मी येण्याच्या वेळीच घराबाहेर कचरा काढला तर लक्ष्मी माता रुष्ट होऊन निघून जाते, अशी मान्यता आहे. वास्तुशास्त्राचे नियम. वास्तुशास्त्रानुसार झाडूला लक्ष्मी मानले जाते. नकारात्मकता. रात्री किंवा संध्याकाळी झाडू मारल्याने घरात नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी वाढते. धनहानी. ऑफिसमध्ये संध्याकाळी उशिरा झाडू मारल्याने व्यवसायात प्रगती थांबते आणि विनाकारण खर्च वाढतो. पूर्वीच्या काळी वीज नव्हती. संध्याकाळी अंधार असायचा. अंधारात झाडू मारताना जमिनीवर पडलेली एखादी मौल्यवान वस्तू, उदाहरणार्थ सोन्याचे दागिने, महत्त्वाची कागदपत्रे चुकून कचऱ्यासोबत बाहेर फेकली जाऊ शकते. अंधारात धूळ नीट दिसत नाही, ज्यामुळे स्वच्छता नीट होत नाही आणि ती धूळ हवेत उडून आरोग्यास हानिकारक ठरू शकते. 3. ऑफिससाठी विशेष टिप्स. तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगती हवी असेल तर या गोष्टी पाळा. वेळ. ऑफिस बंद करण्यापूर्वी झाडू मारण्याऐवजी सकाळी ऑफिस उघडल्याबरोबर स्वच्छता करा. ईशान्य कोपरा. ऑफिसचा ईशान्य नॉर्थ ईस्ट कोपरा नेहमी स्वच्छ ठेवा. तिथे कधीही झाडू ठेवू नका. झाडूची जागा. झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे तो कोणालाही सहज दिसणार नाही. 4. जर झाडू मारणे अनिवार्य असेल तर काय करावे? कधीकधी काही कारणास्तव संध्याकाळी झाडू मारावाच लागतो. उदाहरणार्थ काही सांडले असेल तर. अशा वेळी काय करावे? कचरा घराबाहेर टाकू नका. तो एका कोपऱ्यात जमा करून ठेवा आणि सकाळी बाहेर टाका. केरसुणीऐवजी ओल्या कपड्याने ती जागा पुसून घ्या. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात झाडू दिसणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. झाडूचा संबंध थेट लक्ष्मी आणि स्वच्छतेशी असल्याने त्याचे शुभ आणि अशुभ असे दोन्ही अर्थ निघतात. स्वप्नात झाडू दिसण्याचे 10 विविध अर्थ. या विषयावर खालीलप्रमाणे सविस्तर माहिती. 1. स्वप्नात नवीन झाडू पाहणे. शुभ संकेत. जर तुम्हाला स्वप्नात नवीन, कोरा झाडू दिसला तर हे अत्यंत शुभ लक्षण आहे. याचा अर्थ असा की तुमच्या जीवनात लवकरच सकारात्मक बदल होणार आहेत. तुम्हाला नशिबाची साथ मिळणार असून धनलाभाचे योग आहेत. 2. स्वतः झाडू मारताना पाहणे. संकट निवारण. जर तुम्ही स्वतःला घर झाडताना किंवा कचरा साफ करताना पाहिले तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या आयुष्यातील समस्या स्वतःहून सोडवणार आहात. तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर होणार आहेत आणि अडकलेली कामे मार्गी लागणार आहेत. 3. स्वप्नात जुना किंवा तुटलेला झाडू दिसणे. सावधानता. असे स्वप्न पाहणे अशुभ मानले जाते. जुना किंवा मोडलेला झाडू आर्थिक नुकसानीचे संकेत देतो. व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी सावध राहणे गरजेचे आहे, अन्यथा पैशांची चणचण भासू शकते. 4. मंदिरात झाडू मारताना पाहणे. अत्यंत शुभ. हे स्वप्न खूप भाग्यवान मानले जाते. याचा अर्थ असा की तुमच्यावर ईश्वराची कृपा आहे. प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या मोठ्या समस्या किंवा आजारपण लवकरच संपणार आहे. 5. दुसरा कोणीतरी झाडू मारताना पाहणे. जर तुम्ही पाहिले की एखादी दुसरी व्यक्ती झाडू मारत आहे तर याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या कामात कोणाचे तरी सहकार्य लाभणार आहे किंवा तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. 6. ऑफिसमध्ये झाडू मारताना पाहणे. हे स्वप्न तुमच्या करिअरशी संबंधित आहे. ऑफिसमध्ये झाडू मारताना पाहणे म्हणजे तुम्हाला लवकरच पदोन्नती, प्रमोशन मिळण्याची किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. 7. झाडू विकत घेताना पाहणे.
जर तुम्ही स्वप्नात स्वतःला नवीन झाडू खरेदी करताना पाहिले, तर याचा अर्थ असा की तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वस्तू खरेदी करणार आहात. हे स्वप्न घरात सुख समृद्धी येण्याचे लक्षण आहे. 8. झाडू हरवणे किंवा चोरीला जाणे असे स्वप्न पाहणे चिंताजनक असू शकते. याचा अर्थ तुमची एखादी संधी हातातून निसटण्याची भीती आहे किंवा तुमच्या बचतीवर खर्च होण्याची शक्यता आहे. 9. कचऱ्याच्या ढिगावर झाडू पाहणे. जर झाडू कचऱ्याच्या ढिगावर पडलेला दिसला, तर हे कुटुंबात किरकोळ वादाचे संकेत देते. अशा वेळी बोलण्यावर ताबा ठेवणे योग्य ठरते. 10. सोन्याचा किंवा चांदीचा झाडू दिसणे, दुर्लभ स्वप्न. असे स्वप्न राजयोगाचे लक्षण मानले जाते. हे स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला समाजात मान सन्मान आणि अमाप धनसंपत्ती मिळण्याचे योग असतात. मित्रांनो, जुन्या प्रथांमागे नेहमीच काहीतरी अर्थ दडलेला असतो. घराची सुख शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी या छोट्या गोष्टींचे पालन करणे फायदेशीर ठरते. 1. समुद्रमंथनाच्या वेळी लक्ष्मीसोबत काय आले होते? जेव्हा देव आणि दानवांनी मिळून क्षीरसागराचे मंथन केले, तेव्हा त्यातून 14 रत्ने बाहेर आली. माता महालक्ष्मी हे त्यातील सर्वात महत्त्वाचे रत्न मानली जाते. पण लक्ष्मी एकटी आली नाही. तिच्यासोबत अशा काही गोष्टी आल्या ज्या आजही आपण आपल्या घरात समृद्धीचे प्रतीक म्हणून ठेवतो. ऐरावत हत्ती. इंद्राचे वाहन असलेला हा शुभ्र हत्ती राजवैभवाचे प्रतीक आहे. आजही घराच्या प्रवेशद्वारावर हत्तीच्या मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. कामधेनू गाय. सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय. हिंदू धर्मात गायीला पूजण्यामागे हे एक मोठे कारण आहे. कल्पवृक्ष. मनःकामना पूर्ण करणारे झाड. शंख. पाचजन्य. लक्ष्मीचा भाऊ मानला जाणारा शंख देखील मंथनातून आला. ज्या घरात शंख वाजवला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते असे मानले जाते. कौस्तुभमणी, जो भगवान विष्णूंनी आपल्या हृदयात धारण केला. अमृत कलश, जो धन्वंतरी देवांनी बाहेर आणला. मित्रांनो, लक्ष्मीसोबत आलेली ही सर्व रत्ने स्वच्छता आणि पवित्रता यांचे प्रतीक आहेत. झाडू हा घराची घाण साफ करून ही पवित्रता टिकवण्यास मदत करतो. म्हणूनच त्याला लक्ष्मीचा दर्जा दिला गेला आहे. 2. झाडूला माता शीतला देवीचे शस्त्र का मानले जाते? हिंदू धर्मात माता शीतला ही आरोग्याची आणि स्वच्छतेची देवी मानली जाते. तिच्या हातातील कचरा साफ करण्याची केरसोणी, झाडू, हे केवळ एक साधन नसून ते रोगांना दूर पळवण्याचे एक शस्त्र आहे. आरोग्याचे प्रतीक. शीतला माता देवी ही कांजण्या किंवा इतर साथीच्या आजारांपासून रक्षण करते. प्राचीन काळी असे मानले जात असे की जिथे स्वच्छता असते तिथे आजार पण येत नाही. झाडू हा घाण, जी आजारांचे मूळ आहे, नष्ट करण्याचे काम करतो. अंधश्रद्धा की विज्ञान. देवीच्या हातात झाडू असणे हे दर्शवते की स्वच्छता हीच भक्ती आहे. जो माणूस आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवतो त्याच्यावर देवीची कृपा कायम राहते. शस्त्राचा अर्थ. ज्याप्रमाणे तलवार शत्रूचा नाश करते, त्याप्रमाणे झाडू हा दरिद्रता, आलस्य आणि रोगराई यांसारख्या शत्रूंना घराबाहेर काढतो. म्हणूनच झाडूला कधीही पाय लावू नये किंवा त्याचा अपमान करू नये. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? आपण ज्या झाडूला साधी वस्तू समजतो ती शीतला माता देवीचे प्रमुख शस्त्र आहे. जुन्या ग्रंथात सांगितले आहे की झाडू हा केवळ कचरा काढत नाही, तर तो आपल्या आयुष्यातील संकटे आणि आजारपण देखील झाडून बाहेर काढतो. म्हणूनच संध्याकाळच्या वेळी जेव्हा दैवी शक्तींचा संचार असतो, तेव्हा या शस्त्राचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास घराची हानी होऊ शकते. झाडूचे 7 चमत्कारी उपाय. 1. गरिबी दूर करण्यासाठी झाडू दान उपाय. जर तुमच्या घरावर कर्जाचा डोंगर असेल किंवा पैसा टिकत नसेल, तर हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. विधी. कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा सणांच्या वेळी, उदाहरणार्थ दिवाळी, धनत्रयोदशी किंवा अमावस्या, 3 झाडू विकत घ्या. हे 3 झाडू जवळच्या कोणत्याही मंदिरात गुप्तपणे दान करा. नियम. हे दान करताना कोणीही तुम्हाला पाहू नये किंवा तुम्ही कोणाला सांगू नये.
यामुळे घराला लागलेली साडेसाती किंवा आर्थिक अडचणी दूर होतात. 2. नवीन घरात प्रवेश करताना. जेव्हा आपण नवीन घरात राहायला जातो तेव्हा जुना झाडू कधीही सोबत नेऊ नये. कारण जुन्या झाडूमध्ये जुन्या घरची नकारात्मक ऊर्जा आणि दुःख असू शकते. नवीन घरात नवीन झाडू घेऊन प्रवेश करावा. यामुळे नवीन वास्तूमध्ये सुख समृद्धीचे आगमन होते. 3. रात्रीच्या वेळी मुख्य दरवाजापाशी झाडू ठेवणे. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरावर कोणाची वाईट नजर लागली आहे किंवा घरात नकारात्मक शक्तींचा वावर आहे, उपाय: रात्री झोपण्यापूर्वी घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला झाडू आडवा करून ठेवावा. यामुळे रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करणाऱ्या नकारात्मक लहरी परत फिरतात. लक्षात ठेवा, हा झाडू दिवसा मात्र कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी लपून ठेवावा. 4. आजारपण दूर करण्यासाठी उपाय. घरातील एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून आजारी असेल तर हा प्राचीन तोडगा सांगितला जातो. उपाय: रविवारी किंवा मंगळवारी सकाळी लवकर उठून कोणालाही न सांगता संपूर्ण घर झाडून घ्यावे आणि तो कचरा घराबाहेर लांब नेऊन टाकावा. असे केल्याने घरातील आधी-व्याधी, मानसिक आणि शारीरिक त्रास कमी होतात असे मानले जाते. 5. मुले अभ्यासात मागे असतील तर. जर मुले अभ्यासात एकाग्र होत नसतील तर त्यांच्या खोलीत झाडू कधीही उघड्यावर ठेवू नका. उपाय: मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत ईशान्य कोपरा नेहमी रिकामा आणि स्वच्छ ठेवा. तिथे चुकूनही झाडू किंवा कचरापेटी ठेवू नका. झाडू नेहमी दक्षिण दिशेला लपून ठेवल्याने मुलांची एकाग्रता वाढते. 6. झाडू आणि मीठ. आठवड्यातून एकदा, शक्यतो शनिवारी, झाडू मारल्यानंतर जमिनीवर मीठ टाकून पाणी पुसून घ्यावे. फायदा: मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. झाडूने कचरा काढल्यानंतर मिठाच्या पाण्याने पुसल्याने घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहते. 7. व्यवसायातील अडथळे दूर करणे. जर तुमच्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये ग्राहक येत नसतील तर. उपाय: सकाळी दुकान उघडल्यावर सर्वात आधी झाडू मारून स्वच्छता करा. झाडू मारताना मनात विचार करा की मी सर्व अडथळे दूर करत आहे. झाडू मारल्यानंतर तो अशा ठिकाणी ठेवा जिथे ग्राहकाची नजर पडणार नाही. झाडूचे प्रकार आणि त्यांचे वास्तू महत्त्व. नारळाचा झाडू, खरटा, हा घराबाहेर किंवा ओल्या जागी वापरण्यासाठी उत्तम असतो. यामुळे शनिदेवाची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. तुमच्या घरी संध्याकाळी झाडू मारण्याबाबत काय सांगितले जाते? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.